निफाड तालुक्याचे भूमिपुत्राचे एलिजिबल पात्र आहे त्यांना अपात्र करून बाहेरच्या जिल्ह्यामधल्या नातेवाईक संचालकाच्या याला निविदा मिळेल आणि त्याच्यात 50-60% कसा नफा मिळेल हे ठरून नेक्सेस. उर्वरित संचालक पण जी करतात मला कळत नाही ते काय कसे काय. या ऑफिसमध्ये आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत. याचं कारण एक आहे की त्यांनी काही निविदा कृषी उत्पन्न बाजार समितीने 1 फेब्रुवारीला काढलेल्या आहेत. 1 फेब्रुवारीच्या निविदा याची सबमिशन 22 फेब्रुवारीला होती. अशा 15 निविदा त्यांनी काढल्या कन्स्ट्रक्शनच्या आणि या 15 निविदांपैकी जिथे जिथे संधी असते म्हणजे जेव्हा कॉन्ट्रॅक्टर एखादं टेंडर भरतो एखादा कागद त्यात कमी असेल तर त्याला वेळ मागे देतात आणि हा GR आहे तो शासनाचा त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला 8 दिवस दिले जातील कारण फेअर आणि ट्रू कॉम्पिटिशन व्हावी याकरता. पण यांनी तो वेळ दिला नाही आणि डायरेक्ट अपात्र केले. काही ठिकाणी 4-4 लोक अपात्र केले, काही ठिकाणी 3-3 लोक अपात्र केलेले आहेत. अशा पद्धतीने त्यांनी ह्या सगळ्या 15 ठिकाणी फक्त कसं जेव्हा कॉम्पिटिशन असते जेव्हा आपण निविदा भरतो किमान 3 टेंडर तरी त्यांचे क्वालिफाय व्हायला पाहिजे टेक्निकली. तर इथे फक्त 3 टेंडर्समध्येच 3 लोक क्वालिफाय होत आहे. बाकी सगळीकडे त्यांनी 2 आणि 1 लोक असे क्वालिफाय केलेले आहे. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया ही फेअर नाही आहे. इथे संधी दिली जात नाही आणि मुख्यतः ज्यांनी टेंडर भरले होते ते सगळे आपल्या तालुक्यातले लोक होते, आपल्या तालुक्यातले तरुण होते. त्यांना डावलून अहमदनगरचे लोक आहेत त्यामध्ये काही यांना संधी दिली, यांना पात्र ठरवलेलं आहे. पण आपल्याकडच्या मुलांना आपल्याकडच्या कॉन्ट्रॅक्टर्सला त्यांनी डावललेलं आहे. अशा पद्धतीने ही टेंडर प्रक्रिया राबवली आणि त्यासाठी आम्ही आमच्या प्रोसिडिंगमध्ये पण सांगितलं आहे की तुम्ही हे टेंडर रिकॉल करा किंवा रिवोक करा. रिवोक जर करता येत नसेल तर तुम्ही हे रिकॉल करा आणि परत ही प्रक्रिया राबवा म्हणजे ही फेअर कॉम्पिटिशन होते. ही प्रक्रिया बेकायदेशीर नाही हे यांनी हा नियम फॉलो नाही ना केला. तुम्ही जर फेअर करता आहात तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचा एखादा कागद कमी असेल तर त्याला सांगितलं पाहिजे आणि त्याच्याकडनं ते कागद घेतली पाहिजे. ही प्रक्रिया 8 दिवस वेळ द्या, 2 दिवस वेळ द्या, पण ती दिली पाहिजे. हा शासनाचा नियम आहे. तो त्यांनी डावलला ना, तो त्यांनी फॉलोच नाही केला. मग कसं काय तुम्ही त्याला फेअर म्हणू शकता? ही कॉम्पिटिशन फेअर होतच नाही मग त्या केसमध्ये. आणि साधे नाही ना 15 टेंडर्स आहेत नाही हे काही कमी नाही आहे. 15 टेंडर्स आहेत आणि 15 टेंडर्समध्ये तुम्ही फक्त 3 ठिकाणीच 3-3 लोक ठेवताय, बाकी सगळ्यांना डावलताय. तर हे समवेअर इट इज अनफेअरच आहे. किती अमाऊंटची टेंडर आहे? ही काही ठिकाणी छोटी रक्कम आहेत आणि काही 55 कोटीचे टेंडर आहे. टोटल 55 एकूण 55 नाही 11 कोटीचे. आणि ज्या ठिकाणी त्यांनी 2च टेंडर पात्र केले ते 4.25 कोटीचं काम आहे प्युअर ब्लॉकचं. अच्छा, प्युअर ब्लॉकचं काम आता तुम्हाला सांगायची गरज नाही. ते नगरचे दोन्ही पण जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांना पात्र केले ते दोन्ही नगरचे म्हणजे एका संचालकाचे नातेवाईक आढळून येतात. जसं आता अमृताताई स्वतः वास्तुविशारद आहेत. आम्ही मध्यंतरी सभापतींना असं सांगितलं होतं की वास्तुविशारद ते त्यांच्या परीनं जिल्हाभरात काम करतात. त्या ह्या बाजार समितीच्या सन्मान्य संचालिका आहेत. गेली 23 वर्ष एकच वास्तुविशारद इथे काम करतायत. खरं तर प्रत्येक ठिकाणी विरोध करणं हे संयुक्तिक नाही म्हणून आम्ही बाबा ठीक आहे बाबा काम करतो. पण आता आमच्या निदर्शनास आलं की ताईंनी सांगितल्याप्रमाणे फ्री अँड फेअर कॉम्पिटिशन, खुली आणि मुक्त पद्धतीची जी काही व्यवस्था आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या PWDचे काही नियम लावले आणि राज्य सरकारचे काही नियम लावले. आपल्या तालुक्यातले गणपत ठाटवत असतील, भास्कर सुरे असतील, अतुल टर्ले असतील, अजून कोण रे नितीन मोगले, योगेश कांदे, ही सगळी आपल्या तालुक्यातली लोक आहे आणि पात्र आहे. बरं यांनी मागताना डिमांड तुम्ही काम करताना किती रकमेचं काम केलंय स्प्लिट करून PWDनी कार्यकारी अभियंत्यांनी ऑथेंटिक त्यांच्या स्टॅम्पवरती हे दिलंय की बाबा हे पात्र आहेत आणि यांनी एवढं काम केलंय. एकीकडे इथले वास्तुविशारद सांगतात की त्यांनी वैयक्तिक ॲफिडेव्हिट दिलं पाहिजे. म्हणजे हा केवढा गोंधळ आहे. एखाद्या मॅजिस्ट्रेटनी सर्टिफाय करायचं की याला 2 मुलं किंवा 3 मुलं आहे
आणि ते अमान्य करायचं आणि यांनी सांगायचं मला एकच मुलगा आहे, हे मान्य करायचं सेल्फ अटेस्टेडला. हे इतकं काही अनागोंदी आहे. खरं तर अमृताताई, गोकुळ, मी, नाना, राजेश पाटील आणि पी.बी. डेरले विपक्षामध्ये संचालक म्हणून निवडून आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी विरोध करणं हे संयुक्तिक नाही आहे. या सगळ्या निवेदनांमध्ये प्रकर्षानं ताईने सांगितल्याप्रमाणे त्या बांधकाम समितीवरती आहेत. ही नियमावली बांधकाम समितीवरती जेव्हा स्थापन झाली त्याही वेळेस त्यांना इन्फॉर्म केलं नाही. त्या काय अशा उठल्या आणि कुठल्याही संचालिका आहेत. त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या आईनी या जिल्ह्यामध्ये समाजकारण, राजकारणाचा एक ठसा उमटवला. त्याच्या उपरांती त्या संचालिका कम वास्तुविशारद आहे. मग वास्तुविशारदांना फक्त त्यांच्या परिवार म्हणून तुम्ही तिथे त्या बोर्डवर आहे. प्रत्येक गोष्टी माहिती पाहिजे अवलोकनात. फ्री अँड फेअर मध्ये एकच संचालकाचं कुणीतरी नाते त्या ठिकाणी आढळून येतो. नगरचा माणूस कशाला पाहिजे आम्हाला? आणि कुठल्याही निविदेमध्ये एकदा की तुमचं टेक्निकल बीड ओपन झालं की सर्व श्रुत आहेत. टेक्निकल बीड ओपन केल्याच्या नंतर जे काही डॉक्युमेंट्स लॅकिंग आहे किंवा जो काही कागदपत्राचा अभाव आहे तो मागून तो कंप्लाय करायचा असतो. तो कंप्लाय करायचा राहिला बाजूला. पुन्हा एकदा बैठक घेतली आणि उर्वरित जे काही त्या ताईंच्या आपल्या बाजार समितीच्या बांधकाम समितीवरती लोक आहेत त्यांना आपलं गुंडाळून वगैरे हे करतात. हे सन्माननीय सभापती महोदय, त्याचबरोबर ठराविक एखादा संचालक दुसरा संचालक ज्याला हे सगळं कळतं आणि वास्तुविशारद, ही गेली 23 वर्ष एक नेक्सेस आहे. आणि नेक्सेस साधून जसं गोकुळनी सांगितलं तसं ते पेवर ब्लॉक जो प्रकार आहे त्या पेवर ब्लॉकमध्ये निव्वळ 50-60% पुढे नफा असलेलेच कामं बरोबर त्या नगरच्या माणसाला देऊन निफाड तालुक्याला डावलण्याचं एक सोयीस्कर काम इथे झालेलं आहे. बरं, ते निफाड तालुक्यातली जी मुलं आहेत ती तुमची कार्यकर्ते आहेत. हा झाला एक भाग. आणि दुसरा भाग भरती प्रक्रियेचा. भरती प्रक्रियेमध्ये ही प्रक्रिया आपण ते राबवता येईल याच्या पुढची तुमची भूमिका काय असेल? आम्ही त्यांना रिकॉल करायला सांगितले सगळे टेंडर्स. त्याच्यात जिथे जिथे 3 लोक आले ती पात्र होतात आहे ते टेंडर ओपन करा. पण उरलेली टेंडर्स म्हणजे 15 पैकी फक्त 3 ठिकाणी 3 लोक आलेली आहेत, पात्र झालेली आहे. उरलेली जी 12 टेंडर्स आहेत त्या 12 टेंडर्सला रिकॉल करा असं आमचं सांगणं आहे. आणि हे आम्ही प्रोसिडिंगमध्ये तसं घेतलेलं आहे. पण त्यांची भूमिका मीटिंग मध्ये त्यांनी होकार कळवलं, पण त्यांनी मीटिंग संपल्यानंतर ते टेंडर ओपन करून टाकलं. मीटिंगला सारवासारव केली. आर्किटेक्ट स्वतः बोलले मी रिकॉल करतो, सभापती पण बोलले. तुम्हाला मीटिंग मध्ये सांगितलं काल ते रिकॉल करणार होते आणि स्वतः सभापतींनी सांगितलं. काल अमृताताईंच्या उपस्थितीत सगळं व्यवस्थित हे करणार होते. आम्ही प्रेस घेणार नव्हतो. आम्ही आमच्या बिहाफ विपक्ष म्हणून अमृताताई वास्तुविशारद पण आहेत आणि त्या बॉडीवर पण आहेत. त्यांनी आले काल सांगितलं, पण त्यांच्याही गोलमाल करून अशा एक प्रकारे म्हणजे दिशाभूल करून त्या सांगतात त्याप्रमाणे जिथे 3 निविदा आल्या पात्र आहेत ती टेंडर्स किंवा त्या निविदा त्यांनी खुल्या कराव्या आणि उर्वरित पुन्हा रिकॉल करावं किंवा संधी द्यावी. बाय डिफॉल्ट संधी असते सगळ्यांना. सार्वजनिक बांधकाम स्टेट असो सेंट्रल असो त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स आहे की ज्यावेळेस तांत्रिक हे उघडल्या जातात निविदा, फायनान्शियल बीड ओपन होण्याच्या पूर्वी प्रत्येकाला संधी आहे. ही संधी त्यांनी त्याचा हे केलं नाही. शासनाने दिलेली ना. हा, ते आमचं नाहीये, घरचे नाही, गाईडलाईन्स आहे शासनाच्या. गाईडलाईन्स पण तुम्हाला त्याप्रमाणे त्यांनी त्यांना संधी त्यांचे कागद अपूर्ण जे आहेत ते पूर्ण करण्याची द्यावी. ती का नाही देते? तिथेच तिथेच रॉंग झालेलं आहे. त्यांनी ती संधीच द्यायला पाहिजे. आणि हे चुकतंय. हे प्रत्येक कुठलंही मोठं टेंडर असो ह्याला कॉन्ट्रॅक्टरला मेल येतो की तुमचं हे कागद अपूर्ण आहे, हे एवढ्या दिवसात पूर्ण करा अथवा तुमचं टेंडर रद्द केलं जाईल. तर तशी संधी का नाही दिली या सगळ्यांना? हा त्यातला मुद्दा आहे. आणि नंतर मग तुम्ही डायरेक्ट अपात्र करू शकता. हे फेअर होत नाही कॉम्पिटिशन. एक ठेवलं तर एका ठिकाणी त्यांचं म्हणणं होतं जिथे एकच पात्र आहे ते आपण संचालक मंडळाने त्याचा निर्णय घ्यावा. असं कसं काय घ्यावा? जर तुम्हाला 3 लोक लागत आहे, 3 लोक जर यामध्ये पाहिजे तर तुम्ही एकच माणूस असताना सुद्धा टेंडर ओपन करण्याचं तुमचं ते तयारी आहे, तुम्ही ते सभापतींवर सोडता. चुकीचं आहे ना हे बघा. हे चुकीचं आहे. याच्यामध्ये हे महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम शासनाचं परिपत्रक आहे. या परिपत्राच्या अनुषंगी तांत्रिक लिफाफ्यातील माहिती अथवा जोडलेल्या विवरणामध्ये काही शंका असल्यास संबंधित कंत्राटदाराकडून त्यांचे स्पष्टीकरण घ्यावे. अशा प्रकरणी पूरक विवरणे प्रमाणपत्रे तसेच जास्तीची माहिती प्राप्त करून ती अभिलेखावर ठेवावी व तांत्रिक लिफाफ्यातील माहिती अपुरी आहे या कारणास्तव कंत्राटदारास अपात्र ठरवू नये.
तांत्रिक लिफाफ्यातील माहिती अपूर्ण असल्यास ती वरील प्रमाणे विशिष्ट कालावधीत 8/15 म्हणजे 8 किंवा 15 दिवसामध्ये उपलब्ध करून देण्याची संधी देण्यात यावी. याकरिता कंत्राटदार असमर्थ ठरल्यास नंतर त्यास अपात्र ठरवावे व तसे त्यास लेखी कळून नंतर अन्य निविदा उघडण्याची कार्यवाही करा. मग मला सांगा, शासन मोठे आहे की एपीएमसी मोठी आहे? ऑब्व्हियसली शासन. हे सगळं विशिष्ट समूहाला गेली 22-23 वर्ष सांभाळण्याचा जो प्रताप आहे, एक बुरखा घेऊन माननीय सभापती जे चालतात तशी परिस्थिती नाहीये. मला तर असं वाटतं की हा विरोधाला विरोध नाहीये, त्यांना तर आम्ही विपक्षात आहोत. आता अमृताताई डिसेंटली हँडल करतील, गोकुळन आम्ही थोडेसे अग्रेसिव्ह आहोत. तेव्हा वास्तुविशारदाला काय बोलावं म्हणजे ठरवून सगळे कसे आलेले आहेत या पद्धतीचे आहेत. गोडीत बोलले सभापती, आता आमदार पण म्हटले की ठीक आहे बाबा तुम्ही म्हणाल तसं ताई आपण रिकॉल करू. हे सगळं बोलण्यापुरतं होतं. आणि काल मात्र त्यांनी ताईंच्या बरोबर बैठक घेऊन 1 असेल 2 असेल त्याला पण पात्र करू. हा मेजॉरिटीच्या बळावरती सोयीस्कररित्या 50% नफा कमवण्याचा हा मार्ग आहे. आणि मुळात एवढं मोठं काम काढण्याची गरज नाही. 4.25 कोटीचे डेव्हलप कशाला म्हणतात? 4.25 कोटी रुपये छोटी अमाऊंट आहे. बाजार समितीची निविदा प्रक्रिया आणि नोकर भरती प्रक्रियेमध्ये निविदेमध्ये नियमात असताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्य सरकारचे नियम डावलून तालुक्यातल्या व्यवसाय करणाऱ्या तरुणांच्या सगळ्या बाबी पूर्तता असून देखील पात्र करण्याच्या संदर्भामध्ये आर्किटेक्ट अमृताताई पवारांनी सांगितली. त्या स्वतः वास्तुविशारद आहे आणि यामध्ये सरळ आढळून येतं की सगळे शासनाचे नियम बाजूला सारून केलेला जो अट्टाहास आहे हा सोयीस्कर तालुक्याच्या पात्र जे ठेकेदार आहेत त्यांना डावलून संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांचं आणि 23 वर्षापासून असलेले वास्तुविशारदांचं एक नेक्सेस आहे. त्या नेक्सेसप्रमाणे याच्यामध्ये सरळ आपल्या सोयी करण्याच्या दृष्टिकोनात एक काम एक. आणि नोकर भरती प्रक्रिये संदर्भामध्ये आम्ही सगळ्या संचालकांनी सांगितलं की नव्यानं ही भरती प्रक्रिया राबवावी. सगळे त्याच्यातले जे मुद्दे आहेत अपंगाचे असतील, आरक्षणाचे असतील, एक्सटेंडेड मुदतीमध्ये म्हणजे मुदतवाढीमध्ये केलेली प्रक्रिया असेल जी कायदेशीर आहे नव्यानं राबवा आणि तालुक्यातल्या युवकांना या ठिकाणी नोकरीची संधी मिळावी. अशी 2 विषय पूर्णपणानं बेकायदेशीर आहे. बाजार समितीचा कारभार दिसतो तसा अजिबात नाही. इथे पूर्णपणानं अनागोंदी आहे. त्यांना रुपयाची अपेक्षा नाही आहे. मी तर या बाजार समितीचा अजूनपर्यंत चहा पण नाही पिलो, पाणी पिलोय. त्यामुळे आम्हाला इथले कुठले लाभ पाहिजे, आम्हाला गाडी पाहिजे, आम्हाला इंधन पाहिजे, आम्हाला एखादा शिपाई घरी पाहिजे, आम्हाला 4 कर्मचारी पाहिजे, यापैकी आम्ही कोणीही त्याचे लाभार्थी नाही. भविष्यात राहणार नाही. रेकॉर्ड करून घ्यायचं. तालुक्यातल्या युवकांना काम करण्याची संधी मिळाली पाहिजे या माध्यमातून हा आमचा टास आहे. त्यांनी दुसऱ्या ठिकाणी नाकारला आणि जी भरती रिक्रुटमेंट प्रक्रिया आहे जसं गोकुळ आता म्हटले तसा प्रकार त्या रिक्रुटमेंटमध्ये निफाड तालुक्यातीलच ते स्पेसिफाय करता येणार नाही. रेकॉर्ड करून घ्या की ही बाजार समिती या तालुक्यात आहे. आम्ही सगळे तालुक्याचे भूमिपुत्र आहोत. इथल्या मुलांना नोकरीमध्ये अंतर्भाव झाला पाहिजे. 3-3 वर्ष झाले सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून. तेव्हा एक्सटेंडेड बॉडी होती म्हणजे जी अस्तित्वात असलेलं संचालक मंडळ होतं त्याला मुदतवाढ मिळाली होती आणि मुदतवाढीमध्ये कुठलाही धोरणात्मक निर्णय न घेता त्या भरती प्रक्रियेमध्ये इतके आक्षेप झाले. अनेक धुळे जळगावच्या पोरांनी कशा पद्धतीनं वर्गावरती तो जो कोणी मॉनिटर हे असेल सुपरवायझर त्या सुपरवायझरकडनं कॉप्या पुरवणं असेल उर्वरित असेल. इथे विचारलं तुमच्याकडे काही पुरावे आहेत का बाबा, ते यांच्याकडे एकही लेखी नाही. मात्र DDR अर्ज आहे, लोकांच्या तक्रारी आहे, पेपरला न्यूज आलेल्या आहेत त्या काळामध्ये. आणि मग ती भरती प्रक्रिया आता नव्यानं पुन्हा हे करून फक्त त्यांना अपॉइंटमेंट लेटर्स द्यायचे. व्हॉट इज दिस? बराबर नव्यानं फ्री अँड फेअर होऊ द्या आणि प्राधान्य तालुक्यातल्या पोरांना द्या ना. येऊ द्या ना, आपली पोरं लागतील की. त्यांना विपक्षामध्ये एकही संचालक निवडून येईल अशी काही अपेक्षा नव्हती. हो. आणि बऱ्याच वेळा कधी काळी आपण एखाद्या संस्थेमध्ये वारंवार आपण विरोध करतो मग आपला विरोधी चेहरा दिसतो. पण या कालच्या घटनांमधून भरती प्रक्रिया असेल किंवा टेंडर्स प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये स्पष्ट तुम्हाला याच्यामध्ये अर्थकारण साधायचे असे दिसून येते. भरतीसाठी जे आवश्यक मोनोपॉली असते दिव्यांगांसाठी जागा पाहिजे. आता नव्याने मराठा आरक्षण 10% रिझर्वेशन मिळाले मराठा समाजाला. या जागा आम्ही अंतर्भूत करा असं सांगतोय त्यांना. ते पण ऐकायला तयार नाही.
जुनाच रेटा लावला आणि फक्त संख्या बळाच्या आधारावर मेजॉरिटी त्यांची कामं चालली. आणि बाकीचे संचालक मला म्हणजे माना घालून काय कारणास्तव कळत नाही. ते त्यांच्या पदालाच न्याय देत नाही बाकी संचालक येऊन बसतात. त्याचा संबंध निवडणुकीचा खर्च त्यांनी केलाय की काय, या सगळ्यामुळे ते असे दबक्या आवाजात आहेत. आम्ही सगळे स्वायत्त आणि स्वयंभू आहोत, आम्हाला कुठल्याही इथल्या रुपयाची गरज नाही. आणि त्यांनी टेंडर विषय आहे, त्यांनी प्रीबिड घ्यायची असते. कुठलीही निविदा काढली की त्याला प्रीबिड असते आणि मग बीड करायचं असते. तर सगळ्यांना ती लागू केली पाहिजे. फक्त एकाच टेंडर फक्त लागू, बाकीचे इतर बाकीच्यांना नाही केली. हे जर केली असती तर तुम्हाला काय लागतं, कोणत्या फॉर्म मध्ये काय लागतं, कुठल्या फॉर्मॅट मध्ये काय लागतं, त्या प्रीबिड मध्ये सांगितलं जातं. ते तुम्ही सांगितलंच नाही ना. परत तुम्ही तिथे त्या आपल्या तरुण मुलांचे कॉन्ट्रॅक्टर्सचे जे स्थानिक आहेत त्यांचं दिशाभूल करायचं काम केलं प्रीबिड न घेता. फेवर ब्लॉक मध्ये जे पात्र केले त्यांनीच पूर्वीचं फेवर ब्लॉकचं काम केलेलं आहे, मार्केटचं 2-2.5 कोटीचं समोरचं तोच पात्र केलाय परत त्यांनी या 4.25 कोटीच्या कामासाठी. म्हणजे हेतू पुरस्कार यांचे पोरं बाळ कामं लागणार सगळे, म्हणजे असं डायरेक्ट घरात पैसा. आणि तुम्ही त्याच्या नोंद करून घ्या, या पेवर ब्लॉकची एस्टिमेट आणि निविदा जे आहे एवढंच काम याच्या 50% रकमेमध्ये आम्ही करून द्यायला तयार आहोत. जस्ट रेकॉर्डला घ्या. हे जेवढं 4 कोटी रुपयाचे पेवर ब्लॉक आहेत त्याचे तेवढं दर्जेदार काम क्वालिटीचं ठेवून 2 कोटी रुपयामध्ये करा. या सगळ्यांमध्ये आम्ही फ्री फेअर मागत असताना त्यांचे पायाखालीची वाळू सरकलेली आहेत. आणि म्हणून आज पावेतो जे चालू होतं ते लक्षात येत आहे. जसं मी तुम्हाला कंपॅरिझनला कर्मवीर काकासाहेब आले काय करायचं त्यांनी स्वतःच्या सुधारणा केली पाहिजे, अन्यथा आम्ही बॉर्डातून स्टे आणू शकतो. पण परत मग काय होतं, आम्ही बातमीमध्ये दिल्याने विकास कामांना अडथळा, मग चुकीचे पण आम्ही होऊन देणार नाही. आम्ही मग पुढे त्यांनी अग्री नाही झाले तर तुम्ही न्यायालयात नोकर भरती संदर्भात पण मागणार आणि या संदर्भात पण मागणार. नोकर भरती कर्मचाऱ्यांच्या फरकाच्या बाबत सुद्धा या सगळ्यांच्या बाबत आमचा स्टँड स्टील फर्म आहे. नोकर भरतीसाठी आम्ही त्यांना आणणार, आम्ही स्वतः वैयक्तिक भेटलो तर नोकर भरती नव्याने राबवा. तुमचा 5 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर 2020 मध्ये मार्केटची मुदत संपली आणि यांनी मुदत संपल्यानंतर नोकर भरतीची प्रक्रिया चालू केली. मग ती 2021 मध्ये अनेक जणांनी त्या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवांनी पण वाचा फोडल्यानंतर त्यांनी ती थांबवली भरती प्रक्रिया, पेपर वगैरे झाले. मग त्याच्यानंतर तो DDR दिला का धोरणात्मक निर्णय तुम्हाला घेता येणार नाही, त्याच्यामुळे प्रक्रिया थांबली. मग ती थांबल्यानंतर आता नव्याने सुरू करणं गरजेचं आहे. आम्ही भेटलो, त्यांना काय सांगितलं का आपण त्या ठिकाणी अण्णा म्हणे मी जाईल पणन मंत्र्याकडे, अब्दुल सत्तार राज्याचे पणन मंत्री. अण्णांनी सांगितलं की बाबा माझ्या परिचयाचे मी जाईल, काय फॉलोअप घ्यायचं मी घेईल लवकरात लवकर. ते म्हणता का ते त्यांना ती पैशाची अपेक्षा व्यक्त करता, असं करता तसं करता, म्हणजे ते वेगळं बोलतात. सुसंगत बोलताना मी माननीय आमदारांना नाही कधी पाहिजे, खरं सांगतो. विषय आता राज्याचा पणन मंत्री यांच्याकडे पैसे मागेल का, हे सत्ताधारी गटात येणार काय पण बोलायचं म्हणजे. बघा यांच्याही घरात 50-50 वर्ष झाली लोकशाही, आमच्याकडे 25-30 वर्ष झाली. प्रत्येक जण पुढे यांच्यासाठी 30-40 वर्ष लोकशाहीमध्ये काम करणारी माणसं. आम्ही सगळेजण लर्नेड लोक होतो आणि ते एखादा विषय मुद्देसूद बोलायला लागलो की ते इतके काय असे बोलतात ना, डायव्हर्ट करत नाही. अरे बापरे, डायव्हर्ट नाही करत. डायव्हर्ट करणं हे कौशल्य, डायव्हर्जन नाही म्हणता येणार ते. असं म्हणजे सुसंगत बोलणं नाही. काकाजी नमस्ते, नाशिक माझा न्यूज मधून बोलतो मोरे. बोला. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी आमदार अनिल अण्णा कदम यांनी आता एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये विविध प्रकारचे आरोप केलेले आहेत. नोकर भरतीचा विषय असेल किंवा जे काही टेंडर निघालेले आहेत ते मोठ्या प्रमाणात जे 4 कोटीचे ते आम्ही 2 कोटी रुपयामध्ये करून देऊ, निम्मे किमतीत करून देऊ. नोकर भरतीचा विषय असेल, असे वेगवेगळ्या याच्यावरती तुमच्यावरती त्यांनी आरोप केलेले. तुम्ही दिशाभूल करतात. काय करतात? दिशाभूल करतात. अधिवेशनात आलेलो आहे, कोणताही मीटिंग वरच होतो असतो तिथं. आपण टेंडर ओपन करत असतो, टेंडर ओपन केलेले पण नाही अजून. अच्छा, त्यामुळे काही विषयच नाही राहिला ना. त्यांनी सांगितलं की पेवर ब्लॉकचे जे 4 कोटी रुपयाचं तुम्ही जे काही कॉन्ट्रॅक्ट काढलेलं आहे ते आम्ही 2 कोटी मध्ये करून देऊ, एवढे 4 कोटी रुपयाची काय गरज. हो ना, मग आमचे टेंडर खोलल्यावरच कळेल ना आपल्याला काय काय नाही. बरोबर आहे की नाही. आणि कॉन्ट्रॅक्ट देताना जे काही कॉन्ट्रॅक्ट देताना तुम्ही तालुक्यातल्या कॉन्ट्रॅक्टदारांना डावलून
बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरांना तुम्ही प्राधान्य दिलेले असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, असं कधीच नसतं आपल्याकडे आहे ना. तुम्ही ऑनलाईन टेंडर असं ज्यांनी टेंडर भरायचे, कोणी पण टेंडर भरतं, त्यांचे कागदपत्र बांधकाम समितीचे तपासले जातात तिथं. त्याच्यानंतर आल्यानंतर बघू. आता मी हाऊसला आलेलो आहे इथं, काय त्यांचं काय असेल तर त्यांना बोलून आपल्याला सांगता येईल. एकही चुकीचं काम आपण करत नाही कधीच, त्यामुळे प्रश्न काय राहिला. एक विषय असा आहे अजून की रानवड सहकारी साखर कारखाना तोट्यात असताना ते इकडून नफा कमवून भरपाई करतात की काय अशी शंका त्यांनी व्यक्त केली. पुढं नफा कमवून मार्केट कमिटीमधून. मार्केटचा त्यांचा काय संबंध. मार्केटच्या ठिकाणी मार्केटचा काय विषय राहिला सांगा बरं. असं त्यांनी आरोप केलेले मी तुमच्यावरती. तेच सांगतो, आल्यानंतर काय केलं ते बघून घेऊ. मी अधिवेशनात आलेलो आहे, कुठलंही काम कुठंच राहत नाही. मीटिंगवर एकदम ट्रान्सपरंट काम आहे ना, पारदर्शक स्वरूपात कारभार राहणार आहे. जे जे कागद आले आपण बघून घेऊ. त्यांना पण सांगितले कागद बघून घ्या सगळे. त्यांनी हे पण सांगितलं की इतर संचालक जे निवडून आलेले आहेत त्यांचा खर्च तुम्ही केला आहे त्याच्यामुळे ते संचालक पण बोलत नाहीये काही. असं काहीच नाही राहत बरं का. कोणी काही तसं बोलणं काही बरोबर नाही. आता आपण तिथं आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं ते ऐकून घेऊ. त्याच्यावर त्यांना तसं आपल्याला सांगता येईल. आता मी अधिवेशनात आलेले 4 दिवस इकडं, मीटिंग पण झाली. मीटिंग मध्येच त्यांना सांगितलं की सगळे कागदपत्र तपासून घ्या, कोणाला काय काय असेल ते. त्यांचे कागदपत्र योग्य असतील, त्याच्यानंतर टेंडर खोलल्या जातील, त्याच्यात किती बिल जातील, किती ते आपण बघून घेणार आहे. त्यानंतर मंजुरीला जाणार आहे परत शासनाकडे ते. अजून टेंडरच खोललं नाही, त्यामुळे प्रश्नच नाही राहिला ना. ठीक आहे, चालेल. धन्यवाद काका. हो.